ज्या लेवलवर धर्मवीर 2 चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, मुख्यमंत्री आपल्याला स्वतः याचं प्रमोशन करताना दिसले. तो सिनेमा कसा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तो प्रोपगेंडा आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. मी सकाळी 9च्या शोला गेलो होतो आणि थिएटरमध्ये फक्त 12 ते 15 लोक होती. स्क्रीन भरपूर मिळाल्या, पण देवराचा याच्यावरती इम्पॅक्ट पडलाय. धर्मवीरचा पहिला भाग दिघे साहेबांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना उलगडतो आणि सेकंडमध्ये त्याला कंटिन्यू केलं जाईल असं आपल्याला वाटतं, पण बरेच बदलाव करून. तर त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनातले काही ठराविक प्रसंग यामध्ये दाखवले. त्यांचे कार्यकर्ते ते गेल्यानंतर स्वतःला सावरतात की ढासळतात आणि दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ यामध्ये उलगडतं की नाही हे आपल्याला या सिनेमात दाखवलं गेलंय. तर सुरुवात करूया अभिनयापासून. प्रसाद ओक यांच्याबद्दल काय बोलू मी, माझ्याकडे तर शब्द नाहीये. जसं त्यांनी पहिल्या भागात दिघे साहेबांना पडद्यावर जिवंत केलं, ती लेगसी ते यामध्ये कंटिन्यू करतात. त्यांचं बोलणं, चालणं, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही एकदम टॉप नॉच होतं. एक सीन आहे ज्यात ते तुरुंगात असतात आणि त्यांचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले असतात. त्यातल्या एकाची प्रकृती खालावते आणि ते आपल्या वकिलाला गयावया करतात की फक्त मला 1 तास द्या, मी सर्व काही सॉल्व्ह करून येतो. तिथे त्यांचे एक्सप्रेशन बघून आपले डोळे पाणावून जातात. आधीपेक्षा यामध्ये त्यांचा रन टाइम कमी होता, पण ते जेव्हा पण येतात एक प्रकारचा माहोल तयार करून जातात. क्षितिज दाते एकनाथ शिंदेच्या भूमिकेत डिसेंट वाटतो. त्या कॅरेक्टरचं बॅलन्स तो मेंटेन करून ठेवतो. यात त्याचा रोल दिघे साहेबांबरोबर नाही तर त्यांच्या व्यतिरिक्त जास्त आहे आणि खरं म्हणजे या भूमिकेसाठी त्यांनी केलेली मेहनत दिसून येते. शरद पोंक्षे यांच्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकावर प्रकाश टाकण्यात आलाय. ते जेवढं वादग्रस्त होतं, लोकांनी तेवढं त्याचं कौतुक पण केलं होतं. बाकी स्नेहल तरडे, पिठाभाई रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा हे सर्व सपोर्टिंग रोलमध्ये ठीकठाक आहेत. पण कथेचं लिखाण करताना एकनाथ शिंदेचं कॅरेक्टर जसं एक्सप्लोर केलं गेलंय तसं यांचं पण केलं गेलं असतं तर खूप मजा आली असती. डायरेक्शन आणि लिखाणाबद्दल बोलायचं झालं तर हे प्रवीण तरडे यांचं काम आहे असं फील झालं नाही. त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. सिनेमा संपेपर्यंत ते आपल्याला खिळवून ठेवतात आणि संपल्यानंतर प्रेक्षक त्याबद्दल बोलताना थकत नाहीत. पण यामध्ये त्यांचा ह्युमर मिसिंग वाटला. स्टोरी हळुवारपणे पुढे जाते. अर्थात यामध्ये सोशल इश्यू आणि पॉलिटिक्स बद्दल दाखवलं जातं. तसं यामधले खूप सारे सीन आपल्या काळजाला भेटतात. त्या सुरुवातीलाच पालघर साधू हत्याकांड दाखवलं गेलंय, जे खूप मोठ्या जमावासोबत शूट केलं होतं. ते आपल्याला लक्षात राहून जातं. एक कोविड दरम्यानचं दवाखान्यातलं वातावरण दाखवलं गेलंय, जे स्वतःमध्येच खूप इमोशनल आहे. पण हा दिघे साहेबांपेक्षा एकनाथ शिंदेचा सिनेमा जास्त वाटतो. अधूनमधून बॅक स्टोरी चालत राहते, पण कोविड आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या राजकीय घडामोडीवर प्रवीण तरडेंचं लिखाण झुकतं माप देत आहे असं वाटतं. आता हे त्यांनी लिहिलंय की वरून कोणी स्क्रिप्ट मेल करून पाठवली हे त्यांचं त्यांनाच माहिती. स्क्रीन प्ले बद्दल बोलायचं झालं तर तो खूप स्लो आणि एंगेजिंग वाटत नाही. करंट टाइमलाईनमध्ये 2020च्या साधू हत्याकांडपासून सुरुवात होते आणि बॅकमध्ये दिघे साहेबांच्या जीवनातील काही प्रसंग दाखवले जातात. सिनेमा संपल्यावर असं वाटतं की बऱ्याच गोष्टी या तिसऱ्या भागासाठी राखून ठेवल्या की काय. अरे, मी स्पॉइलर तर नाही दिला ना? यातली गाणी आधी एवढी दमदार तर नाहीत, पण सर्व चांगली आहेत असं म्हणता येईल. या सर्वांमध्ये सुखविंदर सिंगने गायलेलं असा हा धर्मवीर हा भाव खाऊन जातो. बीजीएम बद्दल मला असं वाटतं, जेव्हा दिघे साहेब चिडतात नाहीतर एखादा डायलॉग येतो किंवा कुठला तरी स्लो मोशन सीन येतो तेव्हा लगेच बीजीएम सुरू होऊन जातं आणि तो प्रेक्षकांच्या एक्साइटमेंटचा ग्राफ हाय ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकतो. ही टेक्निक दर 10 मिनिटाला वर्क होत नाही. मनी हाइस्टमध्ये या टेक्निकचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये केला गेला होता, पण तिथे ते सीन त्याला जस्टिफाय करत होते म्हणून चालून गेलं. पण इथे वारंवार दाखवून ते मॅजिक क्रिएट होत नव्हतं. सिनेमॅटोग्राफी कौतुक करण्यासारखी आहे. खूप भव्य दिव्य दृश्य आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. ते मग ओपनिंग सीन असो किंवा साहेबांचं लिफ्टमधून वरती जाणं असो किंवा मग कोविड दरम्यानचं हॉस्पिटल, सर्व काही एकदम सुंदररित्या दाखवलंय. आता मुद्दा म्हणजे यामध्ये राजकारणाची पोळी भाजली गेली का, तर याचं उत्तर मी सुरुवातीला दिलंय की शिंदे साहेबांना यामध्ये जास्त दाखवण्यात आलंय. दिघे साहेबांच्या नावाचा वापर शिंदे पक्षाने यामध्ये भरपूर केला आहे. साहेब गेल्यानंतर शिंदे याची धुरा सांभाळतात आणि कुठलीही कमतरता भासू देत नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जात ते लोकांच्या मनामध्ये घर निर्माण करतात. हे सर्व आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. हा सिनेमा एकनाथ शिंदेबद्दल लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचा प्रयत्न आहे. पहिला भागा एवढा हा तितकासा प्रभावशाली वाटत नाही. बाकी कलाकारांनी आणि सिनेमाच्या पूर्ण टीमने प्रामाणिकपणे काम केलंय आणि ते दिसतंय सुद्धा. त्यामुळे तुम्ही याला एकदा चेकआउट करू शकता. एकूण काय तर पहिला बायोपिक होता आणि दुसरा शिंदे पिक आहे. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. या व्यतिरिक्त मी नवरा माझा नवसाचा 2 चा रिव्ह्यू केलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.